भारतीय इतिहासाचा तो कालखंड, भारतीय इतिहासाचा तो कालखंड ज्यामध्ये एक व्यक्ती म्हणायचा भारत हिंदूंचा आहे, एक व्यक्ती म्हणायचा भारत हिंदूंचा आहे, तर दुसरा व्यक्ती म्हणायचा भारत मुस्लिमांचा आहे, तिसरा म्हणायचा भारत शिखांचा आहे, तर चौथा म्हणायचा भारत ईसाईंचा आहे. अशाच या काळात भारतात एक महान व्यक्ती होऊन गेला ज्याने सांगितले भारत केवळ आणि केवळ फक्त भारतीयांचा आहे, भारत केवळ आणि केवळ फक्त भारतीयांचा आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यामुळे मी आज इथे बोलण्यास समर्थ आहे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वातंत्र्याची पहाट उगवली त्या सर्व क्रांतिकारकांना माझे विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करते. मैं उस देश की बेटी हूँ, मैं उस देश की बेटी हूँ जहाँ राजा छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था. मैं उस देश की बेटी हूँ, मैं उस देश की बेटी हूँ जहाँ हर 50 मील पर रूप पहनावा मजहब बदल जाता था. मैं उस देश की बेटी हूँ जहाँ डाल डाल कर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश की बेटी हूँ, मैं उस देश की बेटी हूँ जिसे अपने भूगोल से पहले पूरे ब्रह्मांड का भूगोल पता था, पूरे ब्रह्मांड का भूगोल पता था. सन्माननीय व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल असणारे सर्व मान्यवर व उपस्थित गुरुजन वर्ग आणि तसेच चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या तडफदार बुद्धीच्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, रक्तातूनही उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, रक्तातूनही उगवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा. हुतात्म्यांच्या बलिदानाने फडकतो आहे तिरंगा नवा, फडकतो आहे तिरंगा नवा. साखळदंड तुटले सारे, साखळदंड तुटले सारे, गुप्त झाली ही जरा. अभिमानाने गाव आता जय हिंद हाच नारा, अभिमानाने गाव आता जय हिंद हाच नारा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट ही केवळ एक कॅलेंडरवरची तारीख नाही. मित्रांनो, 15 ऑगस्ट ही केवळ एक कॅलेंडरवरची तारीख नाही, तर कोट्यावधी भारतीयांच्या मनात धगधगणारी एक ज्योत आहे. कोट्यावधी भारतीयांच्या मनात धगधगणारी ज्योत आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा. त्या 3 रंगांचा समावेश होतो. भगवा रंग आपल्याला सत्य आणि त्यागाचं भगवा रंग सत्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचं प्रतीक आहे, तर हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे. आणि मध्यभागी असलेलं अशोक चक्र, मध्यभागी असलेलं अशोक चक्र आपल्याला सतत पुढे जाण्याची आणि प्रगतीची शिकवण देतं, सतत पुढे जाण्याची आणि प्रगतीची शिकवण देतं. मित्रांनो, दीड शतकाहून जास्त काळ आपला भारत देश ब्रिटिश सत्तेखाली दबलेला होता, परंतु या मातीत जन्मलेल्या अनेक नरवीरांनी रक्ताचं पाणी आणि दिवसाची रात्र करून आपल्या भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आणि तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य आपल्या पदरी आलं. मित्रांनो, आपण खूपच नशीबवान आहोत की आपला जन्म या भारत देशात झाला. मित्रांनो, आपण खूपच नशीबवान आहोत की आपला जन्म या भारत भूमीत झाला. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे सांगितले. गांधीजींनी अहिंसा आणि असत्याच्या मार्गाने भारतीय जनतेला एकत्र आणलं. म्हणूनच तर म्हणतात ना विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच तर बनला भारत देश महान, म्हणूनच तर बनला भारत देश महान. त्या काळी अतिथी देवो भव, याच बरोबर प्राण जाय पण वचन न जाय अशी परंपरा भारतीयांमध्ये होते. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यासारख्या क्रांतिकारांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्याच एकत्रित प्रयत्नातून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. मित्रांनो, आपला भारत स्वतंत्र झाला, पण हे स्वातंत्र्य इथेच थांबत नाही. हे स्वातंत्र्य जपणं, वाढवणं आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत सुरक्षित पोहोचवणं हेही गरजेचं होतं. यासाठी भारतामध्ये राज्यघटना निर्माण करण्यात आली. भारतातील राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना ही ग्रंथात बंद असून ती प्रवाही असते. त्यात बदल करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त संसदेला असतात. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राज्यघटनेच्या चौकटीला धक्का न लावता संसद असे बदल करू शकते. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने भारताला सक्षम, सुजलाम आणि सुफलाम बनवण्यासाठी आपल्याला शिस्त, शिक्षण आणि संस्कार यांचा अवलंब करायला हवा. यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, उठा, संघटित व्हा, संघर्ष करा. उठा, संघटित व्हा, संघर्ष करा. मित्रांनो, आपला भारत स्वतंत्र झाला, पण या भारताला सक्षम बनवण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात काही प्रयत्न करायला हवे. परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण करणे, नियमित अभ्यास करणे हे केवळ आपले प्रयत्नच नव्हे तर आपली कर्तव्य देखील आहेत. आणि हीच कर्तव्य उद्याचा सुजाण नागरिक घडू शकतात. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर काळात
जावे लागले, विविध प्रांतातील दुष्काळांना देखील सामोरे जावे लागले. जागतिक वित्तीय समस्येतून भारत सावरला आहे आणि आज जगातील प्रमुख विकसनशील देशांमध्ये भारत देशाची गणना केली जाते. आपला भारत देश अवकाशात झेप घेतोय, डिजिटल क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करतोय, खेळाच्या मैदानातही तिरंगा फडकवतोय आणि हीच प्रगतीची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. परंतु ही परंपरा पुढे नेत असताना केवळ हक्कांचा विचार न करता आपल्या कर्तव्यांचा देखील विचार करायला हवा. मित्रांनो, आपला भारत देश नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे. आपल्या भारताला नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. आपल्या भारताला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले आहेत. पण मित्रांनो, आपल्या भारताच्या उत्तरेला असलेला हिमालय पर्वत मुकुटाप्रमाणे आहे, तर दक्षिणेला असलेला अथांग पसरलेला हिंदी महासागर आपल्या भारताचे निरंतर चलन देतो. आणि जशा नाण्याला दोन बाजू असतात, तशा आपल्या भारतातही अनेक समस्या आहेत. त्यातील एक प्रमुख समस्या म्हणजे प्रदूषण. परंतु जसं स्वातंत्र्याचा प्रश्न भारतीयांनी सोडवला, तशीच प्रदूषण ही समस्या भारतीय नक्की सोडवतील अशी अपेक्षा न करता त्यासाठी प्रयत्नही करायला हवे. डौलाने फडकतो तिरंगा, मना मनास देतो स्फूर्ती. देतो स्फूर्ती. अवघ्या विश्वात गाजत राहो, माझ्या भारत भूची कीर्ती. मित्रांनो, जाता जाता एवढेच म्हणे, माझा भारत देश आहे महान, त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवेल माझे प्राण. जय हिंद, जय महाभारती. धन्यवाद.